महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ मांगलादेवी ट्रॅक्टर अपघातात 2 तरुणांचा मृत्यू, नागरिकांचा पोलिसांविरुद्ध रस्त्यावर आक्रोश। बाबुळगाव रोडवरील साई वाईन बारजवळ एका ट्रॅक्टरच्या धडकेत मांगलादेवी येथील 2 तरुणांचा मृत्यू झाला। मृतकांमध्ये विलास किसनराव घावडे आणि अर्पित मंगडे यांचा समावेश आहे। घटना अशी की पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार व त्याच्यासोबत असलेला पोलिसां नंबर प्लेट नसलेला रेती तस्करीसाठी वापरला जाणारा ट्रॅक्टर पकडत असताना दुचाकीवरून जात असलेल्या तरुणांना धडक दिल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। धडकेत विलास घावडे जागीच ठार झाले तर अर्पित मंगडे यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्युमुखी पडला। घटनेनंतर गावात मोठा जनआक्रोश निर्माण झाला। शेकडो नागरिकांनी मागणी करत पोलीस स्टेशनवर धडक दिली, घेराव घालून रस्त्यावर चक्काजाम केले। नागरिकांनी पोलीस उपनिरीक्षक व त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली। सदर ट्रॅक्टरवर रक्ताचे आणि मांसाचे तुकडे आढळल्याचे नागरिकांनी सांगितले। तसेच पोलीस उपनिरीक्षक मनोहर पवार यांच्यावर मागील काळात नागरिकांना त्रास देणे व महिलांसोबत अवैध संबंध ठेवणे यासारखे आरोप देखील केले गेले आहेत। पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर सिद्धेश्वर भोरे यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले। यापूर्वी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून नागरिकांच्या मागणीनुसार आता पोलीस उपनिरीक्षक व त्याच्यासोबत असलेल्या पोलिसांविरुद्धही गुन्हे दाखल केले जाणार आहेत। या दुर्दैवी घटनेमुळे गावात शोककळा पसरली। मृतक विलास घावडे, त्याच्या मागे आईवडील, पत्नी, 2 मुली तर अर्पित मंगडे यांची पत्नी गर्भवती असून या घटनेमुळे त्यांच्या कुटुंबियांना असह्य दुःख सहन करावे लागत आहे। ठाणेदार अनिल बेहेराणी व पोलीस निरीक्षक दामोदर वाघमारे यांनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले। महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।